नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हुल्स अकॅडमी फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आपले स्वागत करीत आहोत। आज आपण या व्हिडिओमध्ये महिला व बालविकास अधिकारी परीक्षेला उपयोगी असणारा महत्त्वपूर्ण विषय आहे गृहविज्ञान। त्यामध्ये हा जो घटक मोडत आहे अन्नातील पोषण तत्वे, हे इयत्ता 11वी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील 4थं प्रकरण आहे अन्नातील पोषण तत्वे। ते अन्नातील पोषण तत्वे हा जो प्रकरण आहे हा फक्त महिला बालविकास अधिकारी परीक्षेलाच नाही तर सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी आहे। त्यामुळे हा एकदम काळजीपूर्वक अभ्यासा। यामध्ये आपण कोणते कोणते घटक बघणार आहोत तर पोषण तत्वाचे वर्गीकरण, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, पाणी याचा आपण संपूर्ण डिटेल अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत। चला, मानवी पोषणास आधार पुरविण्याच्या दृष्टीने खाल्ल्या गेलेल्या घटकांना काय म्हणतात? अन्न म्हणतात। त्यामध्ये अन्नपदार्थ घेणे, त्याचे शोषण, एकत्रीकरण, जैवविश्लेषण आणि चयापचय, उत्सर्जन यांचा समावेश होत असते। यामध्ये आपल्याला घटनाक्रम विचारू शकतात। त्यामध्ये काय आहे तर अन्नपदार्थ घेणे, त्यानंतर शोषण, मग त्याचे एकत्रीकरण होते, नंतर जैवविश्लेषण, मग चयापचय आणि शेवटी उत्सर्जन होत असते। तर अन्न हे पोषण तत्वाचे बनलेले असते। अन्न कसे? पोषण तत्वाने बनलेले असते। त्यामध्ये सांगितलं आहे की शरीराला पोषण पुरविणारे जे रासायनिक संयुगे अन्नामध्ये असतात। काय? शरीराला पोषण पुरवणारे रासायनिक संयुगे कुठे? अन्नात असतात। आणि पोषण मूल्यानुसार शरीरामध्ये प्रमुख 3 प्रकारचे कार्य केले जाते। त्यामध्ये कोणते 3 प्रकारचे कार्य केले जाते तर शरीराला कार्यशक्ती पुरविणे, पहिलं काय आहे? शरीराला कार्यशक्ती पुरवणे। दुसरं आहे पेशीची निर्मिती, शरीराची वाढ व शरीर बांधणी, शरीराचे कार्य सुरळीत करणे। हे 3 महत्त्वपूर्ण कार्य कशाद्वारे केले जाते तर पोषण मूल्याद्वारे केले जाते। अन्नामधून एकूण 6 प्रकारचे पोषण तत्वे शरीराला पुरविले जातात। अन्नामधून किती प्रकारचे पोषण मूल्य पुरविले जातात तर 6 प्रकारचे पोषण मूल्य पुरविले जातात। तर ते कोणते आहेत तर ते आहेत कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, स्निग्ध घटक, खनिज द्रव्ये आणि पाणी। हे एकूण 6 पोषण तत्वे आहेत जे शरीराला अन्नामधून पुरविले जातात। आता पोषण तत्वाचे वर्गीकरण पाहू। पोषण तत्व ते त्यांच्या आवश्यकतेनुसार 2 गट म्हणजे करण्यात आलेले आहे। त्यामध्ये स्थूल पोषण तत्वे आणि सूक्ष्म पोषण तत्वे आहेत। तर स्थूल स्वरूपातील जे पोषण तत्वे आहेत ते काय आहेत? स्थूल स्वरूपातील जे घटक आहेत ते मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात आणि जे सूक्ष्म स्वरूपातील पोषण तत्वे आहेत ते खूप कमी प्रमाणात आवश्यक असतात। स्थूल स्वरूपाचे पोषण तत्वे आणि सूक्ष्म स्वरूपाचे पोषण तत्वे यामध्ये फरक। तर यामध्ये फरक काय तर स्थूल स्वरूपातील जे पोषण तत्वे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असतात तर हे कमी प्रमाणात आवश्यक असतात। स्थूल स्वरूपातील पोषण तत्वामध्ये कशाचा समावेश होते? कोणत्या पोषण घटकाचा समावेश होते तर कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पाणी या म्हणजे स्थूल स्वरूपाच्या पोषण घटकाची उदाहरण आहेत। तर जीवनसत्वे, खनिज द्रव्ये हे सूक्ष्म स्वरूपाचे पोषण घटकाची उदाहरणे आहेत। स्थूल स्वरूपाची पोषण तत्वे चयापचय क्रियेसाठी काय करतात? मदत करतात। तर सूक्ष्म स्वरूपाची जी पोषण तत्वे आहेत ते काय करतात तर शरीराची वाढ आणि रोगापासून संरक्षण यासाठी, तसेच शरीराच्या वेगवेगळ्या कार्यामध्ये ही पोषण तत्वे मदत करत असतात। काय? सूक्ष्म स्वरूपाची। तर यामध्ये धान्य, डाळी, मांस, मासे, बटाटे, शेंगदाणे, तेलबिया यामधून स्थूल स्वरूपाचे पोषण तत्वे प्राप्त होत असते। तर जे मुख्य भाज्या, फळे, अंडी, हिरव्या पालेभाज्या, आंबविलेले पदार्थ यांच्याद्वारे काय होते तर सूक्ष्म स्वरूपाचे पोषण तत्वे शरीराला पुरविले जातात। त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत जे आपल्याला महत्त्वपूर्ण जे घटक दिले आहे जे अन्न घटक पोषण तत्वामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, पाणी। तर त्यामध्ये आपण आधी बघू आता कर्बोदके हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे। कर्बोदके हा शरीराला ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे आणि आपल्या बऱ्याच अन्नपदार्थामध्ये ते भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते। कर्बोदके हे कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायूंनी बनलेली रासायनिक मिश्रण आहे। कर्बोदकाचे रासायनिक मूळ रचना ही एक शर्करा मोनोसॅकराइड या घटकापासून तयार झाले होते। आता जे
कर्बोदके आहेत त्याचे वर्गीकरण आपण इथं सांगितलं आहे, मस्तच खूप छान चार्ट दिला आहे याच्यामध्ये. तर मोनोसॅकराइड्स यामध्ये 2-6 कार्बन युनिट असतात. त्यामध्ये काय ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज असते. काय ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे कोणत्या याच्यामध्ये मोडतात, तर हे मोनोसॅकराइड्स या प्रकारामध्ये मोडतात. कर्बोदकाचे वर्गीकरण केले आहे मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड्स. तर याच्यामध्ये काय तर ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज हे मोनोसॅकराइडमध्ये मोडतात. तर डायसॅकराइड्समध्ये काय मोडतात, तर सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज हे डायसॅकराइड्समध्ये येत असतात. तर ऑलिगोसॅकराइड्स यामध्ये 9-3 मोनोसॅकराइड्स असतात. त्यामध्ये रॅफिनोज आणि स्टॅचिओज यांचा समावेश आहे. तर पॉलिसॅकराइड हे 10च्या वर मोनोसॅकराइड्स असते याच्यामध्ये, त्याला पॉलिसॅकराइड्स म्हणतात. तर यामध्ये कशाचा समावेश आहे, तर कशाचा समावेश आहे, तर स्टार्च, सॅल्युलोज, हेमिसॅल्युलोज, पेक्टिन आणि डिंक हे यामध्ये समावेश होत असते. कर्बोदकाची उत्पत्ती स्थाने, कार्य आणि कमतरतेचे परिणाम ह्या चार्टमध्ये दिले आहेत. तर यामध्ये बघा कर्बोदकाचे वनस्पती स्रोत, प्राणी स्रोत दिला आहे. मग त्यांचे कार्य आणि कमतरतेमुळे काय परिणाम होतात ते इथं दिलेलं आहे. तर वनस्पती स्रोत कर्बोदकाचे कोणते आहेत, तर धान्ये, कडधान्ये, डाळी, भाज्या, फळे, सुकामेवा, साखर हे काय आहेत, तर वनस्पती स्रोत आहेत. तर प्राणी स्रोत कोणते आहेत कर्बोदकाचे, दूध आहे आणि दूध ज्यामध्ये लॅक्टोज आहे, ग्लायकोजन आणि प्राण्यांचे स्नायू व यकृत यातून आपल्याला कर्बोदके मिळत असतात. मग कर्बोदकाचे मुख्य कार्य म्हणजे काय, तर ऊर्जा प्रदान करणे, प्रथिने टिकवून ठेवणे, स्निग्ध पदार्थाद्वारे साठविणे, ग्लॅस्टो लहान आतड्यातील योग्य जीवाणूच्या वाढीस उत्तेजन देणे आणि मेंदूच्या कार्यासाठी ऊर्जा निर्माण करणे हे कर्बोदकाचे मुख्य कार्य आहे. मॅरसमरस या कमतरतेने परिणाम काय होते, तर सॅमस नावाचं म्हणजे आजार होऊ शकतो. त्यामध्ये काय अपुरी ऊर्जा आणि प्रौढामध्ये कमी वजन तयार होते. जर कर्बोदके कमी झाले तर हे प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकते. मग कर्बोदकाचे इथं स्रोत दिले आहे, त्यामध्ये वनस्पती स्रोत दिला आहे. त्यामध्ये कोणते वनस्पती स्रोत, तर गहू, तांदूळ, मका, बाजरी, ज्वारी, भाज्या, कंदमुळे, बटाटे, रताळे, मठार, फळे, केळी, अंगूर, चिकू, सुकी फळे, साखर, मध, चना, राजमा, उडीद डाळ, मूग डाळ हे सर्व वनस्पती स्रोत आहेत ज्यातून आपल्याला कर्बोदके मिळत असतात. कर्बोदकाचे आता विस्तृत कार्य बघू. त्यामध्ये विस्तृत कार्यामध्ये काय दिलं आहे, तर ऊर्जा प्रदान करणे. कर्बोदके काय करतात, ऊर्जा प्रदान करतात. कर्बोदकाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे काय, शरीराला कार्यशक्ती पुरविणे, ऊर्जा प्रदान करणे, काय कार्यशक्ती पुरविणे आणि ऊर्जा प्रदान करणे होय. आणि 1 ग्राम पचन झालेल्या कर्बोदकापासून आपल्याला किती कॅलरीज ऊर्जा मिळत असते, तर आपल्याला 4 कॅलरीज ऊर्जा मिळत असते. भारतीय आहारामध्ये एकूण कार्यशक्तीपैकी 65 ते 80% कार्यशक्ती अन्नातील आपल्याला कर्बोदकापासून मिळते. त्यानंतर प्रथिने महत्त्वाच्या कार्यासाठी राखून ठेवले जातात. कशाद्वारे, कर्बोदकाद्वारे. कर्बोदकामुळे आपले प्रथिने कार्य म्हणजे महत्त्वाच्या कार्यासाठी राखून ठेवले जातात. प्रथिने महत्त्वाच्या कार्यासाठी राखून ठेवण्याचे काम कर्बोदके करतात. आहारातून कर्बोदकाची कमतरता शरीराला भासल्यास कार्यशक्ती मिळवण्यासाठी प्रथिनांचा देखील वापर केला जात असते. स्निग्धाचे उपायोजन कर्बोदकाद्वारे होते. आहारातील स्निग्ध पदार्थाचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी कर्बोदकाची आवश्यकता असते. लहान आतड्यातील योग्य जीवाणूच्या वाढीस उत्तेजन देण्याचे कार्य करते. कर्बोदके ही आतड्यातील उपयुक्त सूक्ष्मजंतूच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्यामुळे काय विष्ठेचे प्रमाण वाढून काय उत्सर्जनाची क्रिया नीट होते. ते हे कर्बोदकामुळेच होत असते. मेंदूच्या कार्यासाठी ऊर्जा निर्माण करणे. शरीराचे कार्य करण्यासाठी मध्यवर्ती मज्जारज्जू संस्थेला ग्लुकोज पुरवत असते. कोण, कर्बोदके.
शरीराची योग्य कार्य करण्यासाठी जे मध्यवर्ती मज्जारज्जू संस्था आहे तिला ग्लुकोज पुरवण्याचे कार्य कर्बोदके करत असतात. तर मज्जा संस्थेचे कार्य नीट चालण्यासाठी कर्बोदके ग्लुकोज शरीराला पुरवतात. तर हे माहीत आहे का? सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. ग्लायसेमिक इंडेक्स हे खाद्यपदार्थातील कर्बोदकामध्ये प्रमाणित रक्ताशी संबंधित आहे, जे त्यानुसार रक्तातील ग्लुकोजचे स्तर प्रभावित करते. कमी GI मूल्यासह म्हणजे 55 किंवा त्यापेक्षा कमी कर्बोदकामध्ये हळूहळू पचवले, शोषले आणि चयापचय केले जाते. त्यामुळे रक्तातील ग्लुकोजमध्ये त्यांची कमी आणि हळूहळू वाढ होते. विशेषतः इन्सुलिनचे स्तर अशा प्रकारे चांगले कर्बोदके म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा घटक बघू आपण, प्रथिने. प्रथिने हा ग्रीक शब्द प्रोटीओस या शब्दापासून प्रथिने हा शब्द विकसित झाला आहे, ज्याचा अर्थ मुख्य किंवा प्रधान असा होतो. प्रथिने हा सर्व जीवित ऊतीमधील महत्त्वाचा घटक आहे. प्रथिने हे संयुक्त सेंद्रिय संयुग आहे. काय आहे? संयुक्त सेंद्रिय संयुग आहे. यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे घटक असतात. कशामध्ये? प्रथिनामध्ये. प्रथिनामध्ये कोणते घटक असतात? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. यामध्ये अमिनो आम्ले असते. अमिनो आम्ले हे काय? तर प्रथिने हे अमिनो आम्लाच्या छोट्या छोट्या घटकाचे बनलेले आहे किंवा बाधित विटाप्रमाणे असतात. बांधीव विटा म्हणजे आपण ज्या विटा असतात ना त्याच्यासारखं हे असतात. अन्नपदार्थातील प्रथिने खाल्ल्यानंतर काय तुटतात आणि रक्ताच्या प्रवाहामध्ये अमिनो आम्ल म्हणून शोषले जातात. अमिनो आम्ल काय? तर पेप्टाईड लिंकद्वारे पेप्टाईड साखळी बनवत असते. काय? अमिनो आम्ले काय करते? ते पेप्टाईड लिंकद्वारे पेप्टाईड साखळी बनवत असतात. तर अमिनो आम्लाचे प्रकार साधारणतः एकूण 20 प्रकारचे अमिनो आम्ल असतात. किती? तर 20 प्रकारचे अमिनो आम्ल असतात. त्यापैकी 9 अमिनो आम्ले हे काय असतात? तर आवश्यक अमिनो आम्ल म्हणून ओळखले जातात. किती? 9. आवश्यक अमिनो आम्ले किती असतात? 9 असतात. आरोग्य आणि शरीराची योग्य वाढ होण्यासाठी अत्यावश्यक अमिनो आम्ले आरोग्य आणि शरीराची योग्य वाढ होण्यासाठी अत्यावश्यक अमिनो आम्लाची आवश्यकता भासते, परंतु त्याचे पुरेशा प्रमाणात शरीरामध्ये पृथक्करण म्हणजेच निर्माण होत नसताना सुद्धा अत्यावश्यक अमिनो आम्ले प्रथिनामधून शरीरास पुरविली जातात. इतर अमिनो आम्लेसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, पण ती शरीरामध्ये तयार होतात म्हणून त्यांना पदार्थाद्वारे घेतले. अत्यावश्यक आणि अनावश्यक अमिनो आम्ले. यामध्ये अत्यावश्यक अमिनो आम्लामध्ये कोणत्या आम्लांचा समावेश होतो? तर मिथिओनाइन, आयसोल्युसिन आणि थ्रिओनाइन, फ्रिनऑलाइन, व्हेलिन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, हिस्टिडीन आहे, ल्युसीन आहे आणि लायसिन हे काय आहेत? तर अत्यावश्यक अमिनो आम्ले आहेत. तर अनावश्यक अमिनो आम्लामध्ये कोणत्या म्हणजे आम्लाचा समावेश होते? तर अलाइन, अपस्पर्जिन, अस्पार्टिक ॲसिड, ग्लुटमिक ॲसिड, ग्लुटामाइन, सिरीन आहे, ऑर्जिनाइन आहे, सिस्टीन आहे, ग्लायसिन आहे, प्रोलिन आणि थायरोसाइन हे काय आहेत? तर अनावश्यक अमिनो आम्ले आहेत. आता आपण काय बघितलं तर म्हणजे परिपूर्ण आणि अपूर्ण प्रथिनांचे अन्नपदार्थ कोणते आहेत? तर ते आपण बघणार आहोत. काय? परिपूर्ण आणि अपूर्ण प्रथिनांचे अन्नपदार्थ. परिपूर्ण प्रथिने हा अन्नाचा एक असा स्रोत आहे ज्यामध्ये मानवी आहारात अत्यावश्यक असणाऱ्या 9 अमिनो आम्लाचे योग्य आणि परिपूर्ण असे प्रमाण आहे. यामध्ये अंडी, लाल मांस, चिकन, कोंबडीचे मांस, दूध, चीज आणि दही हे काय आहे? तर परिपूर्ण प्रथिने आहेत. तर परिपूर्ण हे आध्या चार्ट दिलं आहे खूप चांगल्या प्रकारे. त्यामध्ये परिपूर्ण प्रथिनांचे अन्नपदार्थ त्यामध्ये दिलं आहे दूध, अंडी, मांस, चीज, दही. तर अपूर्ण प्रथिनांचे अन्नपदार्थ त्यामध्ये दिले आहे भाज्या, फळे, ओट्स, ब्रेड, भात हे काय? तर अपूर्ण प्रथिनाचे पदार्थ आहेत. वनस्पतीचे अन्न म्हणून
अपूर्ण प्रथिने हे वनस्पतीचे अन्न म्हणून ओळखले जातात, कारण यामध्ये मानवाच्या आहारात असणाऱ्या अत्यावश्यक अमिनो आम्लापेक्षा एक किंवा अनेक घटकाची उणीव असते. वनस्पतीजन्य अन्नपदार्थामध्ये सापडणारे अपूर्ण प्रथिने एकत्रित करून परिपूर्ण प्रथिने तयार करता येतात. उदाहरणामध्ये भात व डाळ याचं एकत्र जर केलं तर ते काय परिपूर्ण प्रथिन म्हणजे बनेल. ते आपली जी दररोजची प्रथिनांची गरज आहे ते म्हणजे मोजता येते, ती आपल्या शरीराच्या वजनाएवढी असते. प्रथिनांचे प्राप्तिस्थाने, कार्य आणि कमतरतेचे दुष्परिणाम हे या चार्टमध्ये दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे त्यामध्ये प्राप्तिस्थानामध्ये काय दिलं आहे त्यांनी, तर वनस्पती स्रोत आणि प्राणी स्रोत दिला आहे. वनस्पती स्रोतमध्ये काय येते, डाळी, कडधान्ये, दाणे, तेलबिया आणि वाटाणे हे काय वनस्पती स्रोत आहे. तर प्राणी स्रोतमध्ये काय आहे, तर दूध आणि दूधजन्य पदार्थ, पनीर, चीज, खवा, मांस, अंडी आणि मासे हे काय आहेत, तर प्राणी स्रोत आहेत. कशाचे, तर प्रथिनांचे. तर प्रथिनांचे कार्य काय आहे, तर शरीराची बांधणी, वाढ आणि देखभाल करणे, शरीराचे कार्य सुरळीत करणे, ऊर्जा पुरवठा करणे, पोषण तत्वे शरीरातील अवयवाकडे वाहून नेणे हे कार्य प्रथिनांद्वारे केले जाते. जर प्रथिनांची कमतरता असेल तर काय होईल, तर क्वाशिअस्कर म्हणून हा एक म्हणजे प्रथिनांच्या कमतरतेमुळे होत असते. त्यामध्ये काय होते, तर वजन कमी होणे, त्वचेला सूज येणे, स्नायूची झीज होणे, वाट खुंटणे, अशक्तपणा, रक्तक्षय आणि त्वचा कोरडी पडणे, केस पातळ होणे, सहज तुटणे, केसाचा रंग बदलणे हे म्हणजे काय, तर प्रथिनांच्या अभावामुळे असे परिणाम होताना दिसून येते. मग प्रथिनांचे स्रोत दिले आहे. प्रथिनांचे कोणते कोणते स्रोत आहेत, तर डाळ, कडधान्ये, उडीद, मूग, तूर डाळ, हरभरा हे प्रथिनांचे स्रोत आहे. त्यामध्ये दाणे, तेलबिया, शेंगदाणे, बदाम, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन यामध्ये सुद्धा प्रथिने असते. दूध आणि दूधजन्य पदार्थ, मांस, अंडी, मासे यामध्ये प्रथिने असते. भाज्या, त्यामध्ये वाटाणा, शेवगा आणि घेवडा यामध्ये सुद्धा प्रथिने असतात. तर प्रथिनांचे कार्य, म्हणजे शरीर पेशीच्या रचनेचा प्रथिने हा एक प्रमुख घटक आहे. काय, तर शरीर पेशीच्या रचनेचा प्रथिने हा एक प्रमुख घटक आहे. शरीर पेशीला लागणाऱ्या अमिनो आम्लाचा पुरवठा केला जातो. खास अशा जीवन रासायनिक कार्यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे प्रथिनांची गरज असते. तर ते दिलं आहे. तर त्यामध्ये कोणत्या प्रकारे, तर ग्रंथिस्त्राव व विकार हे शरीरातील जीवरासायनिक व चयापचयासाठी आवश्यक असतात. खास म्हणजे जीवरासायनिक कार्यासाठी आपल्याला प्रथिनांची गरज असते. तर ते कशा प्रकारे, तर ग्रंथिस्त्राव व विकार हे शरीरातील जीवरासायनिक आणि चयापचयासाठी आवश्यक असते एक. दुसरं आहे की शरीरामध्ये जे प्रतिजैविके तयार करण्यासाठी सुद्धा प्रथिनांची मदत होते, जी काय नैसर्गिकरित्या संसर्गापासून बचाव करत असते. आणि तिसरं आहे रक्तातील हिमोग्लोबिन हे प्रथिने असतात जे प्राणवायूचे वहन करत असतात. जर का शरीरामध्ये कर्बोदके कमी असतील तर प्रथिने शरीराला ऊर्जा पुरवतात. कधी जर शरीरामध्ये कर्बोदके कमी पडले तर प्रथिने हे आपल्याला ऊर्जा पुरवत असतात. आहारातून 1 ग्राम प्रथिनामधून किती, तर 4 किलो कॅलरीज ऊर्जा मिळत असते. जैविक मूल्ये हे शोषल्या गेलेल्या प्रथिनांची टक्केवारी आहे. जी जैविक मूल्ये काय आहे, तर शोषल्या गेलेल्या प्रथिनांची टक्केवारी आहे जी शारीरिक प्रथिनामध्ये रूपांतर होते. उदाहरणामध्ये अंड्याचे जैविक मूल्य 100 आहे, म्हणजे ते 100% शरीरात शोषले जाते. त्यानंतर आपण बघू स्निग्ध पदार्थ. स्निग्धे किंवा चरबीयुक्त पदार्थ हे शरीरातील सेंद्रिय संयुगाचा सर्वात मोठा समूह आहे. ते शरीरासाठी अत्यावश्यक आहे. स्निग्धापासून शरीराला सर्वात जास्त ऊर्जा मिळते. त्यामध्ये काय, तर कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू हे घटक असतात. स्निग्ध हा एक जटिल रेणू आहे ज्यामध्ये फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल, विशेषतः ग्लिसरॉल यांचे मिश्रण असते. स्निग्ध आम्लाचे 3 रेणू प्लस ग्लिसरॉल आणि त्यांच्या ह्या दोन्ही मिळून तयार झालेला काय आहे, तर ट्रॅग्लिसेराइड्स म्हणजे साधे स्निग्ध त्यामध्ये हे तयार होत असते.
जी स्निग्धे खोलच्या तापमानाला पातळ राहतात त्याला तेल म्हणतात, तसे खोलीच्या तापमानाला घट्ट राहतात त्याला काय म्हणतात, चरबीयुक्त पदार्थ म्हणतात. उदाहरणामध्ये डाळडा, वनस्पती तूप हे आहेत, नाही का. आता आपण बघू स्निग्धाची जी प्राप्तिस्थाने आहेत ते कार्य आणि कमतरतेचे दुष्परिणाम. त्या प्राप्तिस्थानामध्ये 2 स्रोत आहेत, वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य. वनस्पतीजन्य स्रोत कोणते आहेत, तर कठीण कवचाची फळे आणि तेलबियापासून मिळणारे संपूर्ण तेल हे वनस्पतीजन्य स्रोत आहे. तर प्राणीजन्य स्रोत कोणते आहेत, तर दूध आणि दुधाचे पदार्थ, मांस, अंडी आणि कोंबडीचे मांस हे प्राणीजन्य स्रोत आहेत. तर स्निग्धाचे कार्य काय आहे, तर ऊर्जेचा प्रचंड स्रोत आहे. स्निग्ध हे काय आहे, तर द्राव्ये, जीवनसत्वे, वाहक. स्निग्ध द्राव्ये जीवनसत्वाचे वहन अ, ड, ई, के हे स्निग्धामध्ये विरघळतात. कोणते जीवनसत्वे, अ, ड, ई आणि के हे 4 जीवनसत्वे आहेत जे स्निग्धामध्ये विरघळत असतात. पृथक ठेवणे आणि आच्छादन करणे हे सुद्धा स्निग्धाचे कार्य आहे. सौम्यता आणि संपृक्तता मूल्य हे सुद्धा कार्य स्निग्धाचे आहे. त्यानंतर कमतरता. जर स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरात जर कमी पडले तर काय होईल, आकलन शक्तीत कायमचा दोष तयार होऊ शकते. काय, स्निग्धाच्या कमतरतेमुळे. चरबी कमी होणे आणि चरबीत विरघळणाऱ्या जीवनसत्वाची कमतरता निर्माण होणे. स्निग्ध पदार्थाच्या कमतरतेमुळे स्निग्ध द्राव्य जीवनसत्वाची कमतरता निर्माण होत असते. तर यामध्ये आता काय, तर स्निग्धाचे स्रोत कोणते कोणते आहेत, शेंगदाणा व तेलबियापासून मिळणारे तेल. शेंगदाणा व तेलबियापासून मिळणारे तेल, त्यामध्ये शेंगदाणे, तीळ, खोबरे, सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी, वनस्पती तूप आणि मार्गारीन हे काय स्रोत आहेत. अजून काय, सर्व प्रकारचे दूध आणि दुधाचे पदार्थ जसे क्रीम, लोणी, तूप, चीज, खवा, डुकराचे मांस, अंड्याचा बल्क, कोंबडीचे मांस हे याच्यापासून काय, तर स्निग्ध पदार्थ मिळत असतात. जो हा वरचा गट दिलेला आहे हे काय, तर वनस्पतीजन्य स्रोत आहेत. तर खालचा जो गट दिलेला आहे हे प्राणीजन्य स्रोत आहेत, ज्यातून स्निग्ध पदार्थ आपल्याला मिळत असतात. आता स्निग्धाची विस्तृत आपण कार्य बघू. त्यामध्ये काय दिलं आहे, तर स्निग्ध पदार्थ म्हणजे कार्यशक्तीचा म्हणजे ऊर्जेच्या सर्वात मोठ्या स्वरूपाचा साठा आहे. अन्नातील एक ग्राम स्निग्धापासून आपल्याला किती कॅलरीज ऊर्जा मिळत असते, तर 9 किलो कॅलरीज कार्यशक्ती मिळत असते. स्निग्धामध्ये विद्राव्य जीवनसत्वे कोणते आहेत, तर अ, ड, ई आणि के हे जीवनसत्वे काय, तर स्निग्धामध्ये विरघळतात. ते म्हणजे हे स्निग्धाद्वारे काय, तर शरीरातील अवयवापर्यंत वाहून नेण्याचे आणि शोषण करण्याचे कार्य केले जाते. स्निग्ध पदार्थ हृदय, मूत्रपिंडे इत्यादी महत्त्वाच्या इंद्रियाचे बाह्य आघातापासून संरक्षण करतात. कातडीखाली स्निग्धाचे थर साठविले असल्याने शरीर इंद्रियाचे काय, तर संरक्षण होते आणि शरीराचे तापमान कायम राखण्यास मदत होते. स्निग्ध पदार्थ हा थंडीपासून बचाव करणारा संरक्षक घटक म्हणून कार्य करणारा असल्यामुळे शरीरातील तापमान आणि उष्णता जशीच्या तशी नियंत्रित ठेवली जाते. स्निग्ध पदार्थामुळे काय, तर भूक उद्दीपित होऊन अन्न खावेसे वाटते आणि अन्न शरीराबाहेर जाण्याची क्रिया स्निग्ध पदार्थामुळे मंदावते. त्यामुळे भूक लवकर लागत नाही आणि पोट भरल्याचे समाधान मिळते. तर कशामुळे, तर स्निग्ध पदार्थामुळे. आता सूक्ष्म पोषण मूल्य बघू. सूक्ष्म पोषण मूल्य त्यामध्ये जीवनसत्वांचा समावेश होईल. जीवनसत्वे, खनिजे हे काय आहेत, तर सूक्ष्म पोषण मूल्य आहेत. तर जीवनसत्वे बघू आधी. जीवनसत्वे हे चैतन्यमय सेंद्रिय आहार तत्वे आहेत. जीवनसत्वे म्हणजे काय, तर छोट्या प्रमाणात अत्यावश्यक असणारी जीवनसत्वे म्हणजे काय, तर छोट्या प्रमाणात जीवनसत्वे म्हणजे काय, तर छोट्या प्रमाणात अत्यावश्यक असणारी जीवनसत्वे म्हणजे छोट्या प्रमाणात अत्यावश्यक. जीवनसत्वे म्हणजे छोट्या प्रमाणात आवश्यक असणारी सेंद्रिय संयुगे म्हणून ओळखली जातात. ती निरोगी आरोग्याची वाढ आणि देखभालीसाठी आवश्यक असतात. बरीचशी जीवनसत्वे शरीरात निर्माण केली जात नाही, म्हणून ती आहारातून पुरविली गेली पाहिजे. आता जीवनसत्वाचे वर्गीकरण. स्निग्ध आणि पाण्यामध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्वाचे 2 गटामध्ये वर्गीकरण
केलेले आहेत. उदाहरणामध्ये स्निग्धात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. आता स्निग्धामध्ये जे विरघळते ते जीवनसत्व कोणते आहे? अ, ड, ई आणि के हे 4 जीवनसत्व आहेत जे स्निग्धात विरघळतात. तर पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणते आहेत? तर जीवनसत्व बी, त्या म्हणजे बी गटातील सर्व जीवनसत्व आणि क जीवनसत्व हे काय? तर पाण्यात विद्राव्य आहेत. आता हे स्निग्धात विरघळणारे जीवनसत्व आणि पाण्यात विरघळणारे जीवनसत्व यामध्ये फरक दिला आहे. तर बघा, जे स्निग्धात विद्राव्य जे जीवनसत्वे आहेत ते काय? तर स्निग्धामध्ये विद्राव्य असणाऱ्या जीवनसत्वामध्ये अ, ड, ई आणि के या जीवनसत्वाचा समावेश होते. तर पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्वामध्ये बी समूहातील सर्व जीवनसत्वे आणि क जीवनसत्व हे समावेश म्हणजे यांचा समावेश होते. तर जे स्निग्धात विरघळणारे जीवनसत्वे हे काय? तर स्निग्ध पदार्थाच्या सानिध्यात शोषली जातात. स्निग्धामध्ये विरघळणारे जीवनसत्वे उपयोग न झाल्यास ते शरीरामध्ये साठवली जातात. तर पाण्याच्या सानिध्यात जीवनसत्वे शोषली जातात आणि पाण्यात विद्राव्य असल्यामुळे सर्वात जास्त काळ साठवली जात नाही, तर ते मूत्राद्वारे बाहेर टाकली जातात. जे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे म्हणजे बी समूहातील जीवनसत्व आणि विटॅमिन सी हे जीवनसत्व काय आहे? तर काय पाण्यामध्ये विरघळले जातात आणि मूत्राद्वारे बाहेर टाकली जातात, जास्त काळ शरीरामध्ये राहत नाही. तर स्निग्धात विद्राव्य जीवनसत्वे हे अन्नपदार्थाचे विघटन होताना नष्ट होते. तर जे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व ते साधारणतः विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात विरघळणारी जीवनसत्वे नाहीसे होत असतात. स्निग्धात विरघळणारे जीवनसत्वे जे आपण आता बघितले कोणते आहेत? तर अ, ड, ई, के हे स्निग्धात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. त्यामध्ये जीवनसत्व अ हे जीवनसत्व अ आहे हे यामध्ये हे वनस्पतीमध्ये बीटा कॅरोटीनच्या स्वरूपात आणि प्राणीजन्य पदार्थामध्ये रेटिनॉलच्या स्वरूपामध्ये आढळतात. जे विटॅमिन अ आहे ते काय आहे? तर वनस्पतीमध्ये बीटा कॅरोटीनच्या स्वरूपात आणि प्राणीजन्य पदार्थामध्ये रेटिनॉलच्या स्वरूपामध्ये आढळतात. पिवळ्या व नारंगी फळे व भाजीपाल्यामध्ये आढळतात. बीटा कॅरोटीनला जीवनसत्व अचा पूर्ण घटक म्हणतात. तर आता जीवनसत्व अ यांचे प्राप्तिस्थानी, कार्य आणि कमतरतेचे दुष्परिणाम बघू. तर यामध्ये प्राप्तिस्थानामध्ये काय? वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य दिलं जातं. वनस्पतीमध्ये काय? तर ही फळे आणि भाजीपाल्यामध्ये आढळतात. उदाहरणा आंबा, पपई, गाजर, भोपळा. हिरव्या पालेभाज्या उदाहरणा मेथी, पालक, कोथिंबीर आणि शेवगा. तर प्राण्यामध्ये कुठे आढळते? दूध आणि दूधजन्य पदार्थ. जीवनसत्वयुक्त वनस्पती तूप, यकृत, मांस, अंड्याचा पिवळा बल्ब, माशाच्या यकृतातील तेल यांच्यामध्ये विटॅमिन ए मिळत असते. तर याचं कार्य काय आहे? म्हणजे अजीवनसत्वाचे कार्य काय आहे? तर उत्कृष्ट दृष्टीच्या प्रक्रियेच्या कामात अजीवनसत्वाचे कार्य फार महत्त्वाचे आहे. जीवनसत्व अ हे विशेषतः हाडाच्या, स्नायूच्या आणि पेशीच्या वाढीसाठी आवश्यक आहे. कशासाठी? हाडाच्या, स्नायूच्या आणि पेशीच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराचे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करते काय? म्हणजे अजीवनसत्व. स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत जे पुनरुत्पादनाच्या पद्धतीमध्ये कार्य करण्यासाठी पण मदत करत असते. काय? तर अजीवनसत्व. तर अजीवनसत्वाच्या अभावाने काय कोणते आजार होतात? त्यांनी दिलं आहे की रातांधळेपणा व थेरोपेथलिनी हे आजार होतात. नेत्रावरण शुष्कता, व्हाईट ठिपके, कॉर्नियल झेरॉक्झिस आणि कॅरटोमलेशिया. संसर्गाला प्रतिबंध शक्ती कमी करणे आणि काय? कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकतो, त्वचा कोरडी पडते. म्हणजे अजीवनसत्वाचे एवढे महत्त्व आहे. जर त्याचा अभाव झाला तर असे एवढे आजार आपल्याला म्हणजे उद्भवू शकतात. त्यानंतरचं दुसरं जीवनसत्व आहे ड जीवनसत्व. त्वचेमध्ये सूर्यप्रकाशातील अतिनील किरणाच्या कृतीद्वारे जीवनसत्व ड तयार केले जाते. आपल्या त्वचेमध्ये किती? तर 6 डिहायड्रोकोलेस्टेरॉल नावाचा पदार्थ
डिहायड्रोकोलेस्ट्रॉल नावाचा पदार्थ असतो. तो सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत आपल्या शरीरात जीवनसत्व ड मध्ये रूपांतरित होतो. तर आता जे ड जीवनसत्व आहे त्याचे प्राप्तिस्थाने, कार्य आणि कमतरतेचे दुष्परिणाम इथं दिलं आहे. त्यामध्ये वनस्पतीमध्ये काय आहे तर वनस्पती रूपी अन्नातून प्राप्त म्हणजे जास्त मिळत नाही. नैसर्गिक स्रोत सूर्यप्रकाश आहे. तर प्राणीमध्ये काय आहे तर जीवनसत्व ड युक्त वनस्पती तूप, अंड्यातील पिवळा बल्क, मासे आणि माशाच्या यकृताचे तेल यामधून ब जीवनसत्व मिळत असते. तर कार्य काय आहे तर कार्य दिलं आहे की शरीरामध्ये घेतलेल्या अन्नातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण होण्यास मदत होते. कशाचे? ड जीवनसत्वाचे कार्य काय आहे तर शरीरात घेतलेल्या अन्नातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण होण्यास मदत होते. ही खनिजे हाडामध्ये साठविण्यास म्हणजेच हाडाचे खनिजीकरण करून हाडे बळकट करण्यासाठी मदत करते. तर त्याच्या अभावाने कोणते आजार होतात तर त्यांनी दिलं आहे की रिकेट्स लहान मुलांमध्ये आणि ऑस्टिओमॅलेशिया हे प्रौढ व्यक्तीमध्ये होत असते. कसं? ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे. आता जो दिला आहे रिकेट्स हा लहान मुलामुळे होणारा आजार ब जीवनसत्वाच्या अभावामध्ये. यामध्ये काय होते तर कवटीचा मऊपणा, हाडाचा ठिसूळपणा, पाय वाकडे होणे, मनगटावर तसेच गुडघे व पायाच्या सांध्यामध्ये सूज येणे, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा हे म्हणजे लक्षणे यामध्ये दिसून येतात. या आजारामध्ये कोणत्या? रिकेट्स लहान मुलामध्ये होत असतो ब जीवनसत्वाच्या अभावामुळे, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे. तर ऑस्टिओमलेशिया जो मोठ्या माणसामध्ये होतो त्यामध्ये काय होते तर हाडाची चुकीच्या पद्धतीने वाढ होते आणि ती कमकुवत होत असतात. तर आता विटॅमिन ई, तिसरं जीवनसत्व कोणतं आहे? विटॅमिन ई. तर जीवनसत्व ई हा रासायनिक घटकाचा एक गट दर्शवितो. त्याला टोकोफेरॉल म्हणतात. तो ऑक्सिडेशन रोधक म्हणूनही कार्य करतो. तर त्या जे जीवनसत्व ई आहे त्याचे प्राप्तिस्थाने, कार्य आणि कमतरतेचे दुष्परिणाम दिलेले आहे. त्यामध्ये वनस्पतीमध्ये काय येतात तर त्यामध्ये डाळी. तर डाळीमध्ये काय आहे? धान्य, डाळी, हिरव्या पालेभाज्या, कठीण कवचाची फळे, विविध वनस्पतीचे तेल. तर प्राणीमध्ये काय आहे तर मांस, अंडी, दूधजन्य पदार्थ. आणि याचं कार्य काय? ई जीवनसत्वाचे कार्य काय आहे तर योग्य प्रजनन होण्यासाठी, प्रजोत्पादकता वाढविण्यासाठी जीवनसत्व ईची आवश्यकता असते. तर ई जीवनसत्व भस्मीकरण विरोधी घटक म्हणूनही कार्य करत असते. पेशीच्या बाह्य आवरणाचे अखंडत्व टिकून ठेवण्यासाठी पण उपयोगी आहे. कमतरता. ई जीवनसत्वाची जर कमतरता झाली तर काय उद्भवते तर प्रजनन क्षमता ही कमी होत असते. काय? ई जीवनसत्वामुळे. त्याची लक्षणे काय आहे तर प्रजोत्पादन क्षमता कमी होते, लैंगिक दुर्बलता येते, कमी वयात प्रौढत्व येतो, स्नायूची अकार्यक्षमता आणि यकृत खराब होणे, खास करून हृदयाच्या स्नायूची दुर्बलता. म्हणजे ई जीवनसत्वाच्या अभावामुळे हे आपल्याला म्हणजे समस्या दिसून येतात आपल्या शरीरामध्ये. तर जीवनसत्व के, चौथा जीवनसत्व दिला आहे के जीवनसत्व. जीवनसत्व केला काय म्हणतात तर कोॲग्युलेशन जीवनसत्वसुद्धा म्हणतात. जीवनसत्व के हे वनस्पती आणि त्याप्रमाणे प्राणी यांच्यापासून उपलब्ध होणाऱ्या पदार्थामध्ये असते व या दोन्ही स्वरूपामध्ये त्याची जैविक सक्रियता एक समान असते. हे सर्वत्र आढळते व काही जीवाणू देखील याची निर्मिती करत असतात. तर यांचे प्राप्तिस्थाने, कार्य आणि त्यांचे दुष्परिणाम काय आहेत तर प्राप्तिस्थाने वनस्पतीमध्ये आहे हिरव्या पालेभाज्या, त्यामध्ये मेथी, अळूची पाने, कोबी आणि पालक आणि इतर. तर प्राणीमध्ये काय आहे तर अंड्याचा पिवळा बल्ब, दूध आणि यकृत. तर शारीरिक याच्यामधून कोणतं तर आतड्यातील एका बॅक्टेरियाद्वारे संश्लेषित केले जाते. काय? जीवनसत्व के. याच्यातून सुद्धा आपल्याला जीवनसत्व के इतर शरीरामध्ये सुद्धा तयार होत असते. कार्य काय तर रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये मदत करते. जीवनसत्व के काय करत असते तर रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करत
असते. तर कमतरतेमुळे काय होते, अतिरक्तस्राव. जर के जीवनसत्वाची कमतरता भासली तर काय होईल, अतिरक्तस्राव होईल. जीवनसत्व केच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची क्रिया मंदावते, अतिरक्तस्राव होतो. त्यामुळे शरीरातील जखमेतून किंवा भेगातून सतत रक्तस्राव होत असतो. त्यानंतर जे जीवनसत्व आहे जलद्राव्ये, जे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे त्यामध्ये. तर बी, पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्वामध्ये ब गटातील जीवनसत्वे येतात. यामध्ये जीवनसत्व अ जसे थायमिन, रायबोफ्लेविन, नियासिन इत्यादी आणि जीवनसत्व क चा समावेश होतो. ब जीवनसत्व पाण्यात विद्राव्य असल्यामुळे शिजविण्याच्या प्रक्रियेमध्ये काही अंशी नाहीसे होतात. त्याचप्रमाणे पाण्यात विद्राव्य असल्यामुळे शरीरामध्ये जास्त काळ साठवली जात नाही. थायमिन, थायमिनला जीवनसत्व B1 ह्या नावाने देखील ओळखले जाते. थायमिन काय तर उष्णतेमुळे नाश पावत असते. तर B1 जे जीवनसत्व B1 आहे त्याला काय थायमिनसुद्धा म्हणतात. त्याचं रासायनिक नाव काय आहे, थायमिन आहे. तर ते उष्णतेमुळे काय होतं, नाश पावत असतात. तर जीवनसत्व B1 आहे जे त्याचे रासायनिक थायमिन आहे, त्याचे प्राप्तिस्थाने, कार्य आणि कमतरतेचे दुष्परिणाम या तक्त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये एकदल धान्यामध्ये काय वनस्पती प्राप्तिस्थाने दिले आहेत आणि प्राणी. तर वनस्पतीमध्ये काय आहे, एकदल धान्ये, कडधान्ये, गव्हाचा अंकुर, तेलबिया, भाज्या आणि फळे. तर प्राणीमध्ये काय दिलं आहे, मांस, मासे आणि दूध. कार्य काय होते याच्याद्वारे, जीवनसत्व B1चं कार्य काय आहे, तर ऊर्जेच्या चयापचय क्रियेमध्ये थायमिन नियंत्रक म्हणून कार्य करते. चेतासंस्था आणि स्नायू यांचे कार्य योग्य प्रकारे होण्याच्या प्रक्रियेत थायमिन सहभागी होते. तर कमतरतेमुळे काय होते, तर B1च्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो. तर यामध्ये काय होते, तर थायमिनच्या कमतरतेचा चयापचय आणि चेतासंस्थेवर दुष्परिणाम होतो. भूक कमी लागते, पचन बिघडते, अशक्तपणा आणि मुंग्या येणे, पाय दुखणे, चिडचिडेपणा, मानसिक दुर्बलता, गोंधळून जाणे, भीती वाटणे हे लक्षणे बेरीबेरी ह्या आजारामध्ये दिसतात. त्यानंतरचे जीवनसत्व आहे B2, म्हणजे बी समूहातील दुसरं आहे B1. B2 तर त्याला रासायनिक नाव काय आहे, तर रायबोफ्लेविन. त्याला रासायनिक नाव आहे रायबोफ्लेविन. रायबोफ्लेविन हे काही प्रमाणामध्ये पाण्यात विद्राव्य आहे. आम्लधारी द्रावणात उष्णता दिली असता ते स्थिर राहते, परंतु अल्कली माध्यमात त्यांचा लगेच नाश होत असते. तर त्याचे आपण प्राप्तिस्थाने, कार्य आणि त्यांच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात ते बघू. तर प्राप्तिस्थाने दिलं आहे. प्राप्तिस्थानेमध्ये काय, वनस्पती आणि प्राणी. वनस्पतीमध्ये काय दिलं आहे, पूर्ण एकदल धान्ये, कडधान्ये, तृणधान्ये आणि हिरव्या पालेभाज्या. तर प्राणीमध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडे, विशिष्ट इंद्रियाचे मांस, यकृत, हृदय आणि खमीराचा अर्क हे काय आहे, तर प्राणी स्रोत आहेत. तर कार्य काय करते, म्हणजे B2 रायबोफ्लेविन हे जे रासायनिक नाव आहे जीवनसत्व B2चे, तर त्याचे कार्य काय आहे, तर रायबोफ्लेविन हे मुख्यत्वे ऊर्जा निर्मिती आणि पेशीच्या बांधणीमध्ये नियंत्रक घटक म्हणून कार्य करते. कर्बोदके व प्रथिने या पदार्थाच्या चयापचय क्रियेतील रायबोफ्लेविन अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर कमतरतेमुळे काय होतं, तर ॲरिबोफ्लेविनायसिस नावाचं एक आजार आहे ते होत असते. यामध्ये लक्षणे काय आहेत, तर घसा आणि चेहऱ्यावरील कातडी आणि डोळे याच्यावर परिणाम होतो. ॲग्लुओस्टोमॅस्टिस आणि चिलासिस, ज्याप्रमाणे ओठाची आणि जिभेची आग होते, ओठाच्या बाजूला भेगा पडतात आणि डोळ्यांना खाज सुटते आणि प्रकाशाप्रती काय तर तीव्रता येते, आग होते कोणत्या ह्या आजारामध्ये. तर त्यानंतरचं जीवनसत्व B3 आहे, त्याला रासायनिक नाव काय, नायसिन म्हणून आहे. नायसिन हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. आम्ल, उष्णता, अल्कली व प्रकाश यामुळे कमी प्रमाणात स्थिर राहणारे हे जीवनसत्व आहे. जीवनसत्व B3 आहे, याचं म्हणजे प्राप्तिस्थाने आणि त्याच्या कमतरतेमुळे काय दुष्परिणाम होतात ते बघू.
तर वनस्पतीमध्ये काय दिलं आहे, स्रोत प्राप्तिस्थाने म्हणजे कशातून आपल्याला म्हणजे काय जीवनसत्व B3 मिळते, ज्याचं रासायनिक नायसिन आहे. तर ते पूर्ण एकदल शेंगा आणि वाटाणे, कठीण कवचाची फळे आणि तेलबिया यातून B3 आपल्याला मिळत असते. तर प्राणी स्रोत कोणते आहेत, मांस, मासे, खाद्य पक्षी, दूध व अंडी हे आहेत. कार्य काय करतात, त्वचा, आतडे आणि चेतासंस्थेची कार्य सामान्यपणे होण्यासाठी नायसिन आवश्यक आहे. नायसिन हे कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थाच्या चयापचय क्रियेत कार्यशक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही विकाराचा हा सविकार आहे. तर कमतरतेमुळे कोणते कोणते आजार होतात, तर पेलेग्रा नावाचा आजार होत असते. कोणता, पेलेग्रा नावाचा. काय, जीवनसत्व B3 म्हणजेच काय, नायसिन, रासायनिक नायसिन आहे. तर याच्या कमतरतेमुळे काय, पेलेग्रा नावाचा आजार होत असतो. यामध्ये पचनसंस्था, त्वचा, मज्जासंस्था यावर परिणाम होतो. याला फोरडीसुद्धा म्हणतात. त्यामध्ये त्वचारोग, जुलाब, विस्मरण, मृत्यू हे असं प्रकार त्यामध्ये म्हणजे होत असतात. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये होत राहते. त्यानंतरचे जीवनसत्व आहे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व क. त्यालाच अस्कॉर्बिक आम्ल या नावाने सुद्धा ओळखलं जातं. का, जीवनसत्व कला काय म्हणतात, अस्कॉर्बिक आम्लसुद्धा म्हणतात, ज्याचे रासायनिक नाव आहे. हे एक अतिशय अस्थिर जीवनसत्व असून उष्णतेमुळे लगेच नाश पावते. तसेच ऑक्सिजन, उच्च तापमान आणि अल्कली माध्यमात सुद्धा याचा नाश होत असते. तर याचे प्राप्तिस्थाने, स्रोत आणि कार्य आणि त्याची कमतरतेने काय दुष्परिणाम होतात ते इथं बघू. तर जीवनसत्व क चे वनस्पती स्रोत काय आहे, तर आंबट फळे. जीवनसत्व क चा लिंबूवर्गीय फळे हा सर्वात मोठा स्रोत आहे. जे लिंबूवर्गीय फळे आहेत त्यामधून सर्वात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क मिळत असतो. आवळा हा सुद्धा उत्तम स्रोत आहे. इतर स्रोतमध्ये पेरू, बोरे, संत्री, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्ये. तर प्राण्यामध्ये हा सत्व उपलब्ध नाही आहे. कार्य काय केले जाते म्हणजे जीवनसत्व क द्वारे कार्य काय, तर जीवनसत्व क हे शक्तिशाली भस्मीकरण विरोधी घटक म्हणून कार्य करते. हे हिमोग्लोबिन व लाल पेशी तयार करण्यासाठी मदत करते. दोन पेशींना जोडणाऱ्या सिमेंटसारख्या कोलजन ह्या पदार्थासाठी काय, तर क जीवनसत्व लागते आणि त्याची मदत काय, तर हाडे व दंतनिर्मिती आणि जखमा भरून येण्यासाठी होत असते. जीवनसत्व क हे काय, तर विकारांना कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक आहे. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. लोहाचे शोषण करण्याचे महत्त्वाचे कार्यसुद्धा जीवनसत्व क करत असते. तर जीवनसत्व क च्या अभावाने काय होतं, तर स्कर्वी नावाचा आजार होते. कोणता आजार, तर स्कर्वी नावाचा आजार होते. तर त्यामध्ये कोणते लक्षणे दिसून येतात, तर अशक्तपणा. कोणते लक्षणे दिसून येतात, तर अशक्तपणा, थकवा, सांधेदुखी, रक्तक्षय, जंतुसंसर्ग, जखमा लवकर न भरणे, हिरड्यांना जखम होऊन रक्तस्राव होणे, कोरडी त्वचा अशी लक्षणे या आजारामध्ये दिसून येत असतात. त्यानंतरचं महत्त्वाचा घटक आहे खनिजे. खनिजे असेंद्रिय घटक असून क्षाराच्या स्वरूपामध्ये असतात. खनिजे काय आहे, असेंद्रिय घटक असून क्षाराच्या स्वरूपात असतात. खनिजे काय, उदाहरणार्थ कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, लोह यांची गरज शरीराला अतिशय कमी प्रमाणात असते, परंतु ती शरीराच्या चयापचय क्रियेसाठी अत्यावश्यक आहे. खनिजाची दोन भिन्न वेगवेगळी लक्षणे आहेत. खनिजे हे स्वतः कार्यशक्ती पुरवत नाही आणि अन्न तयार करताना ती नष्ट होत नाही. खनिज हे एकटे शरीराच्या कार्यात किंवा शरीराच्या नियमित क्रियामध्ये कार्य करत नाही, परंतु इतर खनिजे आणि सेंद्रिय संयुगाबरोबर ते कार्य करत असतात. खनिजाचे वर्गीकरण केलं तर आपल्याला स्थूल खनिजे आणि सूक्ष्म खनिजे दिसून येतात. त्यामध्ये स्थूल खनिजामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचा समावेश होतो. तर सूक्ष्म खनिजामध्ये लोह, आयोडीन, झिंक आणि तांबे यांचा समावेश होत असते. कॅल्शियम हा लॅटिन कॅल्स या शब्दापासून निर्माण झाला. याचा अर्थ खडू असा होतो. कॅल्शियम हा असेंद्रिय खनिज पदार्थ आहे. कसा आहे, असेंद्रिय खनिज पदार्थ आहे. तर कॅल्शियम कुठून प्राप्त होतो, त्याची कार्य काय आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात हे या तक्त्यामध्ये दिले आहे.
त्यामध्ये वनस्पतीजन्य स्रोत आणि प्राणी स्रोत दिला आहे. वनस्पतीजन्य स्रोतमध्ये काय आहे? हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेपू, शेवगा, राजगिरा, मोहरीची पाने यांचा समावेश होतो. दाणे, तेलबी आहेत, नाचणी आहे, सुकी फळे आणि जेवणानंतरचा पानविडा याच्यामध्ये काय तर कॅल्शियम असते. तर प्राणीजन्य स्रोतमध्ये काय? दूध, दुधाचे पदार्थ, चीज, छोटी मासे यामध्ये कॅल्शियम असतं. तर त्याचं कार्य काय केलं जातं? कॅल्शियम कोणते काम करत असते? तर कॅल्शियम हे हाडे, दात यांच्या वाढीसाठी व ती बळकट करण्यासाठी आवश्यक असतात. शरीराच्या सामान्य वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे. कॅल्शियम रक्त गोठण्याच्या क्रियेत महत्त्वाचे कार्य करते. कॅल्शियम विकरांना कार्यान्वित करण्यासाठी आणि ग्रंथीमधील स्त्रावण्यासाठी आवश्यक आहे. पेशीमध्ये बाहेरील पदार्थाचा शिरकाव व पेशीतील पदार्थ बाहेर जाणे यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करत असते? तर कॅल्शियम करत असते. काय? पेशीमध्ये बाहेरील पदार्थाचा शिरकाव आणि पेशीतील पदार्थ बाहेर जाणे यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य काय? कॅल्शियमद्वारे केले जाते. तर कॅल्शियमच्या अभावाने काय होतं? तर लहान मुलामध्ये रिकेट्स नावाचं आजार होतं. तर प्रौढांमध्ये ऑस्ट्रिओमॅलेशिया नावाचं आजार होत असते, रिकेट्स. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलामध्ये मूडदूस हा रोग आढळतो. या रोगामध्ये हाडे, महू, ठिसूळ होतात, पाय वाकडे होतात व वाकतात, मनगट, गुडघे, घोडे इत्यादीच्या सांध्यांना सूज येते, तसेच स्नायूची वाढ खुंटते. तर ऑस्ट्रिओमॅलेशिया हा जो प्रौढांमध्ये होणारा आजार आहे, तर मोठ्या माणसामध्ये काय होतो? तर अस्थी मृदुता हा रोग आढळतो. या रोगामध्ये काय? तर पायाची हाडे कमकुवत होतात आणि पाठीच्या कणा, छातीचा पिंजरा वाकतो, त्याला बाक येतो आणि ठिसूळ होतो व दुखतो. या व्यतिरिक्त हाडे काय तर चटकन मोडणे, अशक्तपणे या बाबी आढळून येतात. सामान्य म्हणजे कमजोरी दिसून येत असते. तर त्यानंतर आहे फॉस्फरस. फॉस्फरस हे खनिज प्रत्येकाच्या शरीरातील ऊतीमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. फॉस्फरसची प्राप्तिस्थाने, कार्य आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारे म्हणजे दुष्परिणाम इथं दिलेला आहे. त्यामध्ये वनस्पतीजन्य स्रोतमध्ये काय आहे? तर वनस्पतीमध्ये येतात एकदल धान्ये आणि त्यांची पिठे, कडधान्ये, डाळी, भाज्या, कठीण कवचाची फळे. तर प्राणीजन्यमध्ये दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मासे, यकृत. कार्य काय केले जाते? तर हाडाचे व दाताचे बळकटीकरण करण्यामध्ये फॉस्फरसची आवश्यकता असते. फॉस्फरसचे कार्य काय? हाडाचे, दाताचे बळकटीकरण करण्यात महत्त्वाचे कार्य करते. कार्यशक्तीचा वापर व आम्लरीचा समतोल यावर नियंत्रण ठेवणे, शरीरामध्ये पोषक तत्वे शोषण व वितरण सुलभ करण्यासाठी मदत करणे. फॉस्फरस हे DNA आणि RNAचा महत्त्वाचा घटक आहे. फॉस्फरस काय आहे? DNA आणि RNAचा महत्त्वाचा घटक आहे. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय परिणाम होतात? तर फॉस्फरसमुळे होणाऱ्या कमतरता क्वचित आढळून येतात. जर आढळलेच तर खालीलप्रमाणे लक्षणे दिसून येतात. तर कोणती लक्षणे आहेत? तर वाढ खुंटणे, दाताची व हाडाची अपूर्ण वाढ, थकवा, भूक न लागणे, हाडे दुखणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. त्यानंतरचे खनिज आहे लोह. लोह एक महत्त्वाचे खनिज द्रव्य आहे. शरीरातील लोह मुख्यतः रक्तामध्ये आढळते आणि उर्वरित लोह यकृत, पिल्या, मूत्रपिंड यासारख्या इंद्रियामध्ये साठवले जाते. ते हिमोग्लोबिनचा महत्त्वाचा घटक आहे. तर लोहाचे प्राप्तिस्थान, कार्य आणि कमतरतेचे दुष्परिणाम. तर प्राप्तिस्थानामध्ये काय येते? वनस्पतीमध्ये आहे एकदल धान्ये, डाळी, गडद रंगाच्या भाज्या, सुकी फळे. तर प्राण्यामध्ये काय आहेत? मांस, मासे आणि पक्षी. कार्य काय आहेत लोहाचे? तर प्राणवायूचा वाहक लाल रक्तपेशीमध्ये हिमोग्लोबिन हे संयुग असते. यामध्ये हिम हा भाग लोहयुक्त असतो. शरीरात वेगवेगळ्या भागाकडे प्राणवायू पुरवण्याचे काम हिमोग्लोबिन करते आणि कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसाकडे परत आणतो. स्नायूचे आकुंचन आणि स्नायूच्या आकुंचनासाठी स्नायूमध्ये मायग्लोबिन हे रंगद्रव्य असते. यामध्ये लोह असते. कशामध्ये? तर स्नायूचे आकुंचनासाठी स्नायूमध्ये मायग्लोबिन जे रंगद्रव्य असते त्यामध्ये काय? लोह असते.
कर्बोदके, स्निग्ध प्रथिने यांचे चयापचय क्रियेसाठी काही विकर आवश्यक असतात. लोह हा त्या विकराचा एक काय आहे महत्त्वाचा भाग आहे. तर लोहाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होत असते तर रक्तक्षय. रक्तक्षय हा आजार लोहाच्या कमतरतेने होत असते. रक्तक्षयाचे महिलांमध्ये प्रमाण जास्त असते. त्वचा पांढरट होणे, डोळ्याचा खालचा भाग, जीभ, ओठ पांढरट होतात, थकवा येणे, धाप लागणे, भूक न लागणे, डोके दुखणे, नखे चमच्यासारखे खोलगट होणे, एकाग्रता कमी होणे, शारीरिक क्षमता कमी होणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे हे लक्षणे दिसून येतात. काय तर जीवन म्हणजे लोह ह्या खनिज द्रव्याच्या कमतरतेमुळे हे म्हणजे लक्षणे दिसून येतात. कोणत्या रक्तक्षय या आजारामुळे. म्हणजे रक्त लाल रंगाचे संयुग असते, ज्याच्या लाल रक्तपेशीमध्ये लोह असते. हिमोग्लोबिन शरीराच्या विविध भागामध्ये प्राणवायूचे वहन करते आणि फुफ्फुसामध्ये कार्बन डायऑक्साईड परत आणते. त्यानंतरचं खनिज आहे आयोडीन. शरीराची वाढ व विकास होण्यासाठी आयोडीन महत्त्वाचा क्षार घटक आहे. हा मोठ्या प्रमाणामध्ये निसर्गामध्ये आढळतो. त्याची प्राप्तिस्थाने, कार्य आणि त्यामुळे त्याच्या कमतरतेने होणारे दुष्परिणाम आपण बघणार आहोत. तर भाज्या वनस्पतीमध्ये काय आहे तर भाज्या, फळे आणि आयोडीनयुक्त मीठ. तर प्राणीमध्ये खाऱ्या पाण्यातील मासे, कवचयुक्त मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि पक्षी यांचा समावेश होतो. कार्य काय केले जाते तर आयोडीन हा थायरॉईड ग्रंथीकडून स्रावणाऱ्या स्रावाचा हा घटक आहे. हा पेशीमधील काय भस्मीकरण आणि चयापचय क्रियेच्या वेगावर नियंत्रण ठेवतो. आयोडीन हे भौतिक आणि मानसिक वाढीवर परिणाम करते. मज्जातंतू आणि मासिक कार्यक्षमता प्रक्रियेतील ऊतीच्या कार्यावर परिणाम करते. त्याच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तर गलगंड नावाचा आजार होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होते तर थायरॉईड ग्रंथी मोठ्या होतात, यालाच काय गलगंड म्हणतात. आयोडीनचा अभाव असणाऱ्या लोकांमध्ये मानसिक कार्यक्षमता कमी झालेली आढळून येते. प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य खाद्यपदार्थातून उपलब्ध होणारे आयोडीन हे प्राण्याच्या आहारातील आयोडीनचे प्रमाण, तसेच ज्या जमिनीत झाडे उगवतात त्या जमिनीत असणाऱ्या आयोडीनच्या प्रमाणावर अवलंबून असते. आता इथं दिले आहे चित्रामध्ये कॅल्शियमयुक्त अन्न, फॉस्फरसयुक्त अन्न, लोहयुक्त, आयोडीनयुक्त हे दिलं आहे. त्यानंतर महत्त्वाचे क्षार आहे पाणी. शरीराचा सर्वात मोठा घटक पाणी. शरीराच्या वजनाच्या जवळजवळ 70% हा सर्वात पाणी असते. शरीरात पाणी खालीलप्रमाणे दोन भागात विभागले. एक पेशी अंतर्गत पाणी आणि पेशी बाहेरील पाणी. पेशी अंतर्गत पाण्यामध्ये स्थान व पेशीतील पाणी आणि स्नायू आणि पेशी बाहेरील पाणी हा पेशी बाहेरील पाणी असतो. तर पाण्याचे प्राप्तिस्थाने, कार्य आणि कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम इथं दिलेले आहे. शरीरातील पाण्याचे स्रोत. पिण्याचे पाणी. आपण रोज किमान 6 ते 8 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. अन्नातून मिळणारे पाणी. सर्व अन्नपदार्थामध्ये विविध प्रमाणात पाणी असते. उदाहरणामध्ये धान्य 12 ते 15% आणि फळामध्ये 70 ते 90% पाणी असते. पेयामधून मिळणारे पाणी. अन्न तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी. पोषक घटकाच्या चयापचयाद्वारे तयार होणारे पाणी. पोषक द्रव्यपदार्थात समाविष्ट असलेल्या रासायनिक प्रक्रियेतून मिळणारे पाणी. तर कार्य काय पाण्याचे कार्य काय तर आपल्या शरीराचा प्रमुख घटक शरीरातील रक्त, लाळ, घाम, पाचकरस समूह यासारख्या द्रवपदार्थात पाणी हा महत्त्वाचा घटक असते. पाण्यामध्ये सर्व पदार्थ विरघळतात. शरीराचे तापमान नियंत्रित करणे. शरीराच्या फुफ्फुसातून व त्वचेतून होणाऱ्या बाष्पीभवनाद्वारे शरीराचे तापमान नियंत्रित करते. पाणी हे काय तर शरीराचे उत्कृष्ट एक वंगण आहे. त्यातून काय तर घर्षणापासून हे शरीराचे काय रक्षण करत असते. तर पाणी जर कमतरता पडली तर काय होईल तर उष्माघात होत असतो. त्यामध्ये थकवा, डोकेदुखी, व्यक्तीला चक्कर येऊन कोसळू शकतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं. जे आता मध्यान्ह आहार भोजन म्हणजे ते आहे मध्यान्ह भोजन योजना आहे, मध्यान्ह आहार योजना.
ते भारत सरकारने मध्यान्ह आहार योजनेअंतर्गत दुपारचे जेवण विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्या शाळेमध्ये मोफत पोषण आहार देण्यात येतो. शाळेतच मुलांना पोषक आहार देण्याचे मुख्य 2 उद्देश आहेत. एक, खास करून गरीब मुलांमध्ये कुपोषणास प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. अशा प्रकारे आपण हा म्हणजे पोषण मूल्ये हा प्रकरण आपण खूप चांगल्या प्रकारे आपले जे पोषण मूल्य आहेत, पोषण तत्वे आहेत ते आपण अभ्यासले आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेली जे बेल आयकॉन आहे तिला पण क्लिक करा, म्हणजे नवीन येणारे जे व्हिडिओ असतील ते तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. धन्यवाद.